दर्यापूर शहरात गोवंश वाहतुकीच्या संशयावरून रविवारी रात्री मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। दर्यापूर बस स्थानक ते बाबडी पूल दरम्यान गोरक्षकांनी एका संशयित वाहनाचा पाठलाग करून ते अडवले। वाहनात गोवंश असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि काही वेळातच वातावरण तणावपूर्ण बनले। मिळालेल्या माहितीनुसार वाहन अडवल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला। त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड करण्यात आली। तसेच परिसरात दगडफेक झाल्याची माहिती समोर आली असून काही काळ बाबडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। वाढता तणाव लक्षात घेता शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी दंगा नियंत्रण पथक दर्यापूर येथे दाखल झाले। यानंतर पोलीस प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्च मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी सहभागी होते। यावेळी अमरावतीचे पोलीस अधीक्षक निश्चितकेत कदम हे स्वतः उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत होते। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक नजर ठेवली। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोणताही संशयास्पद प्रकार, तणावपूर्ण घटना किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशी परिस्थिती आढळल्यास तात्काळ पोलिसांचे 112 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे। सध्या दर्यापूर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे।